आज आपण बनवणार आहोत अतिशय हेल्दी एनर्जीने भरलेले ड्रायफ्रूट्स लाडू। हे लाडू बनवायला सोपे आणि खायला एकदम पौष्टिक। आणि हे लाडू घरातल्या मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात साखर गूळ नाही, फक्त नैसर्गिक स्वीटनेस आहे। इथे मी सर्व साहित्य एका प्लेटमध्ये मोजून घेतलं आहे। 1 कप काजू, 1 कप बदाम, 1 कप 7 सीड मिक्सचर, 1 कप मनुके, अर्धा कप सफेद तीळ आणि स्वीटनेससाठी वापरले आहेत काळे खजूर। सर्वात आधी मी काजू आणि बदामचे छोटे छोटे काप करून घेतले होते। यामुळे लाडूला ना टेक्स्चर खूप छान येतो। कढईत घी गरम केलं, 1 चमचा घी टाकून द्या। गरम करून त्यामध्ये काजू बदाम हलकेसे फ्राय करून घेतले। तुपाचा हलका फ्लेवर आणि ड्रायफ्रूटचा क्रंच या दोन्हींचा एकदम परफेक्ट मिक्सचर। त्याच कढईमध्ये मी मनुके पण तळून घेतले। मनुके खूप पटकन तळले जातात, म्हणून त्यांना फक्त काही सेकंद तळायला पुरतात। मनुके टाकताना थोडंसं मी घी ॲड केलं, त्याने काय होतं मनुकं छान फुलली जातात। हे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेतले। इथे पाहताय तुम्ही मनुकं हळूहळू फुलायला लागले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये अजून अक्रोड, पिस्ता पण घालू शकता। मी इथे नेमकेच पदार्थ म्हणजे जे आपल्या घरामध्ये नेहमी अवेलेबल असतात त्याच ड्रायफ्रूट्सपासून तयार केलेले आहेत। आता त्याच कढईत 7 सीड्स मिक्सचर घालून साधारण 1 मिनिटभर भाजून घेतलं। हे 7 सीड्स मिक्सचर म्हणजे यात सनफ्लॉवर सीड्स, पम्पकिन सीड्स, वॉटरमेलन सीड्स, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स, खसखस, सफेद तीळ अशा 7 प्रकारच्या बिया इन्क्लूड आहेत। हे सीड्स लाडूला न्यूट्रिशन आणि हलका नटी फ्लेवर देतात। नंतर मी सफेद तीळ आणि खसखस एकत्र छान भाजून घेतले। तीळ असे फुलायला लागले की लगेचच काढून घ्यायचे। हे दोन्ही लाडूला बाइंडिंग आणि टेस्ट दोन्ही देतात। तीळ थोडे फुलल्यानंतरच मी खसखस टाकले आहे, कारण खसखस ताबडतोब तळायला लागते, खूप कमी वेळामध्ये तळली जाते, त्यामुळे मी नंतर खसखस घातली। आणि आता हे दोन्ही मिक्सचर मी काढून घेतले। आता हे सगळं भाजलेले सीड्स, खसखस आणि तीळ मी अगदी खलबत्त्यात थोडीशी कुटून घेतले। अगदी बारीक नाही, फक्त हलकं क्रश करून घेतले। यामुळे हे लाडू वळताना टेक्स्चर आणि बाइंडिंग दोन्ही परफेक्ट मिळतात आणि लाडू दिसायला सुद्धा अतिशय छान दिसतात। तुम्ही पाहत असाल कशा प्रकारे मी इथे क्रश करून घेतलेलं आहे। एवढ्या स्टेजपर्यंत आपल्याला क्रश करायचं आहे। सर्व फ्राय केलेले साहित्य एका मोठ्या प्लेटमध्ये मी एकत्र केलेलं आहे। आता खजुराच्या बिया काढून त्यांना हलकं तुपात तळून घेतलं। खजूर तळल्यावर मऊ होतात आणि लाडू वळायला खूप सोपे जातात। हे खजूरही मी मिश्रणात ॲड केले। खजूर मी काळे खजूर घेतलेले आहेत, ते अजून चविष्ट लागतात। तुम्हाला हवं असल्यास तुमच्याकडे लाल खजूर असेल तर लाल खजूर ॲड करा। खजुराला फक्त 1 मिनिटभरच तळून घ्यायचं आहे, लगेच ताबडतोब तो मऊ होऊन जातो आणि लगेच तुम्ही प्लेटमध्ये काढून घ्या। आता इथे तुम्हाला खजूर अवेलेबल नसेल तर त्या जागी तुम्ही गूळसुद्धा ॲड करू शकता। गुळानेही लाडू छान बनतात। आता शेवटी थोडासा डिंक तुपात तळून घेतला आणि डिंक फुलला की लगेच बाहेर काढून घ्यायचा। हलकासा क्रश करून मिश्रणात मिसळला। डिंक तळताना पळी सतत हलवत राहा, म्हणजे जेणेकरून ते करपू नये। डिंक लाडूला एनर्जी आणि हलकीशी चव दोन्ही देतात। सर्व आता मिश्रण साहित्य एकत्र करून छान मिसळून घेतलेलं आहे। सगळीकडे खजूर नीट पसरला की मिक्सचर परफेक्ट तयार होतं। आणि आता हाताला थोडंसं तूप लावून लाडू वळायला मी सुरुवात केली बरं का। तुपामुळे लाडूला सुंदर शाईन येते आणि शेप पण एकदम नीट बसतो। आता अशा प्रकारे मी सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं आहे। सगळीकडे खजूर एकत्रित मिक्स केलेला आहे। आपले हेल्दी आणि स्वादिष्ट ड्रायफ्रूट्स लाडू तयार आहेत। आता मी अशा प्रकारे सर्व लाडू एका प्लेटमध्ये रेडी करून ठेवलेले आहेत। हे लाडू घरातल्या मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यात अजिबात साखर किंवा गूळ नाही, फक्त नैसर्गिक स्वीटनेस म्हणजे ब्लॅक डेट्स वापरलेले आहेत। त्यामुळे अतिशय हेल्दी, एनर्जेटिक आणि पौष्टिक लाडू आपल्याला हे थंडीतून अतिशय महत्त्वाचे आहेत। दिवसातून 1 लाडू जरी खाल्लात ना तुम्ही, याच्यातून तुम्हाला एनर्जी, प्रोटीन्स, कॅलरीज, हाय रिच कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, फायबर सगळंच मिळतं आणि तुम्हाला दिवसभर एनर्जी टिकून राहते।
जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. पुन्हा भेटू सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.